नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज बुंगी मिरची आणलेली आहे 1/2 किलो. ती बनणार नाही भरून मिरची. तर त्याच्यासाठी मी हे लसूण घेतला आहे, 5-7 पाकळ्या, धने घेतले, जिरा आहे, वल्ल खोबरं 1 तुकडा घेतला आहे, शेंगदाणं 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली. तर आता मी शेंगदाणं धनं एक जागीच भाजून घेते आणि या मिरच्या कापून आता त्यातलं बी काढून घेते. त्यातलं बी सगळं असं काढून घ्यायचं, तिखट लागते असं बी काढायचं. तर आता मी जिरं आणि धन शेंगदाणं जरा भाजून घेते हलकच. हे मी काढून घेते. जरा हा गवळं भाजलंय, आपल्याला लय खरपूस भाजायचं नाही. आता ही लसूण, मिरची आणि वल्ल खोबरं ही जरा हलकच भाजून घेते. आता या मिरच्यातलं सगळं बी काढून घेतल्यात मी. हे असलं बी पाक काढून घ्यायचं म्हणजे तिखट लागत नाही. तर माणसाला तिखट लागते म्हणून बी काढते मावशीन हिरव्या मिरच्या, पण त्याची जरा टेस्ट वेगळी असते म्हणून त्या 2-3 मिरच्या टाकलेल्या. तर आता हे जरा सुका मसाला आधी गरबा काढून घेते, पुन्हा त्यातच टाकते खोबरं, लसूण, मिरची. तर थोडा ही घबरा आपला ही घबरा मसाला असा झालाय, लय बारीक नाही करायचा आहे. तर आता ही खोबरं, लसूण, थोडी कोथिंबीर बी टाकते, थोडी वायशी वरणी टाकाय ठेवली. ही पण आपल्याला घबराच काढायचा आहे, असं लय बारीक नाही करायचा आहे. तर आता ही मसाला काढला या. तर आता मी ह्यात मसाला टाकून घेते. मसाल्यामध्ये मसाला टाकणार, हे जो मसाला बघ. तर ही नुसती धना पावडरच नाही, मी सगळा गरम मसाला, धन, सगळं चक्री फूल, दालचिनी, लवंग, मिरं, आपलं जे बी काय आहे ना तेजपत्ता सगळंच मी आहे भाजून वाटून ठेवलेलं आहे. तर हळद पण टाकून घेते आता मी. चवीपुरतं मीठ बी टाकून घेते. तर थोडं मी तेल टाकून घेते या मसाल्यात. तर लोखंडाच्या तव्यातच मी मिरची करणार नाही, चवीला चांगली असते. कढई पण आहे, पण कढईत
लोखंडाच्या तव्यातली कुठलीही वस्तू चांगलीच लागते. तर मी तेल टाकते आता तव्यात. एक टोपान थोडं वरच टाकले. तर ही मिरचीला आपण काही पाणी टाकायचं नाही, तेलातच नुसती भाजून घ्यायचे. लोखंडाच्या तव्यातलं कुठल्याही कालवण म्हणा, काय पण भाजी म्हणा, चवीला चांगलीच लागते. तर आता मी हलवून सगळ्या मिरच्या भरून यात टाकलेल्या, हलवलं या. तर थोडं मी ताट पालतं घालते आपल्या मिरच्या चांगल्या शिजायसाठी. तर मिरची आपली आता चांगली उकडून निघाल्या, भाजल्या. बघते उघडून, चांगली भाजलेली. थोडी कोथिंबीर टाकून घेते.